बदलापूर या ठिकाणी एका चिमुकलीवर शाळेमधील सफाई कामगार यांनी अत्याचार केले, लैंगिक शोषण केलं आणि त्यावरती बदलापूर मध्ये सध्या जे वातावरण चाललेलं आहे ते वातावरणाचा आढावा, त्याचं कसं राजकारण केलं जातं हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. बघा, 4 वर्षीय मुलीवरती एका नराधमानं, एका हरामखोर प्रवृत्तीच्या मुलानं शारीरिक अत्याचार केले आणि त्या निषेधार्थ बदलापूर संप किंवा बंद होतं आणि लोक रस्त्यावरती उतरले, रेल्वे ठप्प केली. ही योग्यच आहे, पूर्णपणे योग्य आहे. कारण जोपर्यंत नराधमांना अटक होत नाही, त्यांच्यावरती लीगल कुठली ॲक्शन होत नाही, ते लवकर करण्यासाठी किंवा ते लवकरात लवकर व्हावं यासाठी ह्या गोष्टी करणं साहजिकच खूप गरजेच्या आहेत आणि खूप महत्त्वाच्या आहेत. आम्ही याचं पूर्णपणे समर्थन करतो. पण यावेळेस बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, त्या आरोपीला अटक झाली, त्या शाळेवरती कार्यवाही पण झाली. मग अशा वेळेस त्या कुटुंबियांना आधार देणं, मानसिक आधार देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्यावरती नेमकं आता काय त्यांच्यावरती परिस्थिती ओढवली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. फक्त जर विचारही केला त्या गोष्टीचा तर आपण पूर्ण हतबल होतो, कारण तो कठीण काळ त्यांच्या वाट्याला आलेला आहे. मग अशाच वेळेस ज्या लोकांना आता आधार द्यायची वेळ आहे, त्या लोकांसाठी, त्या लोकांच्या भावनेवरती किंवा त्या आलेल्या संकटावरती जर आपण राजकारण करत असेल, आपले राजकीय पोळी शेकत असेल, तर हे लज्जास्पद आणि हे तुच्छस्पद आहे, हे चुकीचं आहे. आणि हे असे जे भक्षक लोक आहेत, समाजभक्षक लोक आहेत, ह्या लोकांकडे सुद्धा आपल्याला थोडं पाहावं लागेल. यामध्येच बघा, महाविकास आघाडीने सध्या कळसच गाठलेला आहे. आता बघा नेमकं मॅटर काय आहे मित्रांनो, ज्या बालिकेवरती अत्याचार झाला हा प्रसंग नंतर ओढवू नये महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये, ह्या गोष्टी परत होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी असा कुठला आपला कायदा आणता येईल का, त्याच्या माध्यमातून ह्या आपल्या भगिनी सुरक्षित असू शकतील. हा कायदा विरोधकांनी त्याच्या पाठीमागे लगातार लावून हा कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी एक जर नवीन कायदा आला तर ह्या गोष्टी थांबू शकतात. ह्या गोष्टी कधी थांबू शकतात हे विरोधकांनाही माहिती आहे, सांगायची गरज नाही. पण जर या गोष्टीवरती, ह्या चिमुकलीच्या गोष्टीवरती जर राजकारण होत असेल तर हे खूप घृणास्पद आहे. आणि यावरती सध्या राजकारण करायचं काम हे महाविकास आघाडीने घेतलेलं आहे. त्यामध्ये तेथील काही मुख्य नेते सुषमा अंधारे असतील, आम्हाला दानवे असतील, सुप्रिया सुळे असतील, तुम्ही जर यांचे स्टेटमेंट बघितला तुमच्या मनामध्ये एक तिरस्कार निर्माण होईल यांच्या विषयावर. बघा, सुषमा अंधारे ज्या शिवसेना युबीटीच्या ते नेते आहेत, ते म्हणतात की मुख्यमंत्री ज्यावेळेस रामगिरी महाराजांनी द्वेष पसरवण्याच्या गोष्टी केल्या किंवा भाष्य केलं, त्यावरती त्याचे सार घेऊन त्यांना भेटायला गेले, पण त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आपण या पीडित मुलीच्या घरी मुख्यमंत्री गेले सुद्धा नाहीत, हे वक्तव्य आहे सुषमा अंधारेंचं. एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून त्यांना एवढी तरी गोष्ट कळायला पाहिजे होती की भारतामध्ये मुख्यतः अशा पीडित व्यक्तीचे नाव उजागर होत नाही किंवा नाव हे न्यूज चॅनलला दाखवत नाहीत. कारण पहिलंच ते टेन्शनमध्ये आहेत, पहिलंच ते डिप्रेशनमध्ये आहेत, पहिलं त्यांच्यावरती कुठली समस्या ओढवली आहे, त्यांची आता मानसिक स्थिती काय असेल याचा आपण कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. यातून ते सध्या जात आहेत. आणि अशा वेळेस तर तिथं मुख्यमंत्री गेले. आता मुख्यमंत्री का सर्वसामान्य माणूस नाही, सोबत मीडिया असणारच, सोबत लोक असणारच, सोबत स्टाफ पोलीस असणारच. मग अशा वेळेस ज्या गोष्टीचं गुपित राहायला पाहिजे होते ते गुपित राहणार आहे का? हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये उघड होऊन जाईल, ते मुली कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे. मग अशा वेळेस त्यांना, त्यांच्या आईवडिलांना किंवा त्या मुलींना किती मनस्ताप होईल बरं. त्या मुलीचं वय किती आहे, त्या मुलीचं ह्या गोष्टी सहन करायचं वय मुळातच नाही. पण त्या मुलीवरती आपल्याला त्याची अवस्था आपल्याला करायची आहे का, याचा प्रश्न सुषमा अंधारेंना पडला पाहिजे. मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणं हे महत्त्वाचं नाही,
त्या आरोपीला कडक सजा आणि त्या आरोपाला अटक होणं हे खूप गरजेचं होतं. ते झालंय. त्या आरोपीला अटक केलं आणि त्या शाळेवरती पण लिगल ऍक्शन घेतली गेली. मग या ठिकाणी जे हे वक्तव्य सुषमा अंधारे म्हणतात, हे वक्तव्य कितपत खरं आहे, हे कितपत योग्य आहे? आणि ते पुढलं होतं ते म्हणजे अंबादास दानवे. अंबादास दानवे हे परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि ते महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडमकडे ते गेले होते. अवश्य जाऊन त्यांनी चर्चा केली पाहिजे की यावरती आपला कुठला कायदा आणता येईल का, कुठल्या नवीन नवीन योजना आणता येईल, त्याच्या माध्यमातून आपण महिलांना सुरक्षित ठेवू शकू. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण ते गेले का, त्यांनी एक भले मोठे चेक घेऊन गेले आणि त्यावरती लिहिलं होतं की माझी लाडकी बहिणीकडून 1500 रुपये. अहो हे चाललंय काय नेमकं? एका लहान मुलीच्या त्यावरती जी परिस्थिती एवढं ओढवलेली आहे, तुम्ही यावरती आपलं राजकारण करत आहात, आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहात, हे कितपत योग्य आहे? म्हणजे त्या मुलीवर नेमकं आता ओढवलं काय असेल, त्या कुटुंबावर नेमकं ओढवलं काय असेल? आणि महाराष्ट्रामधील तमाम पालक वर्ग सध्या चिंतेमध्ये असेल की जर शाळेमध्ये अशा घटना घडत असतील तर आमचे मुलं सेफ आहेत का, किंवा आमचे मुलं सुरक्षित आहेत का, हा प्रत्येक पालकांना, मला पण एक पालक म्हणून हा प्रश्न पडलाय. पण यावरती कुठला तोडगा नेऊ शकतो का, यावरती काय पर्याय असू शकतो का, यावरती विचार करायला पाहिजे. आणि यावरती विचार हा विरोधकांनी केला पाहिजे. विरोधक रस्त्यावरती यावे, अवश्य यावे. चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या मागणीसाठी विरोधक हे रस्त्यावरती आलेच पाहिजे. पण ते एक वैयक्तिक स्वार्थ किंवा स्वार्थापोटी येणं हे कधीही जनता मान्य करणार नाही. आणि सध्या जनता सुद्धा यांना त्रासलेली आहे पूर्णपणे. अहो नेमकी अवस्था चालली काय, नेमकं प्रकरण काय आहे, प्रकरणाची गांभीर्यता काय आहे, तुम्ही ह्या गोष्टी काहीच बघत नाही. तर आपलं राजकारणाच्या पोळ्या बसायचा प्रयत्न करतात. ही जनता सुद्धा हुशार झालेली आहे. एवढं झालं. आणि त्यानंतर जो पुढला मुद्दा जो आहे ते तर बघितलं तुमचं खरंच डोकं चक्र होऊन जाईल. ते म्हणजे महाराष्ट्राच्या संसद रत्न, संसदपट्टू असतील सुप्रिया सुळेताई. सुप्रिया सुळेताई ज्यावेळेस कोलकाता येथील एका डॉक्टर भगिनीवरती रेप झाला आणि त्यांचा बलात्कार करून त्यांना मर्डर केला, त्यावर त्या काहीच नाही बोलल्या. मोठ्या मोठ्या देशामध्ये ह्या लहान गोष्टी होत असतात, ह्या घटना घडत असतात. त्यांनी कॅज्युअली हे वाक्य ते बोलून गेल्या. त्यामुळे त्या गंभीर नव्हत्या किंवा त्याविषयी त्यांना म्हणावं असं काही वाटलं नाही. कारण काय, पश्चिम बंगालचे जे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, म्हणून ते म्हणजेच महाविकास आघाडीचा कुठलाही नेता त्या गोष्टीवरती आतापर्यंत बोलला नाही. मग ते मुलगी भारतामधील नाही का? मग त्या मुलीविषयी आपण का नाही बोलत? फक्त एक राजकीय स्वार्थ सोबत ठेवून आपण त्याविषयी बोलू शकत नाही की ममता ताई नाराज व्हायला नकोय. पण आपण प्रकर्षानं सगळ्या कार्यवाही होऊन सुद्धा आपण ह्या गोष्टीवरती बोलतोय, म्हणजे हे फक्त राजकीय स्वार्थापोटी आपण ह्या गोष्टी करत आहोत. या नंतरच आज जे एक कालपर्वाचं मॅटर आहे, यशस्वी शिंदे यांच्या मॅटरमध्ये सुद्धा कुणी काहीच बोललं नाही. महाविकास आघाडीचा एकही नेता या घटनेवरती काहीच नाही बोलला. यशस्वी शिंदे या मुलींना, या बहिणीला या नराधमानं रेप तुमचा मर्डर केला, त्यांची बॉडी सुद्धा छन्न विछन्न आढळली. पण त्यावरती यांना काही बोलावं असं वाटलं नाही. कारण काय, त्याचा आरोपी हा एक विशिष्ट लोकांचा होता, जाहीरदार टोप्यांचा होता. आणि तो प्रश्न होता तो म्हणजे मतांचा. जर आपण यांच्या विरोधामध्ये बोललो तर आपले मतं जातील, आपल्याला हा समाज मतं देणार नाही. यामुळं त्या व्यक्तीवरती कुणीही काही बोललं नाही किंवा त्या मुलींच्या, त्या भगिनीच्या सपोर्टमध्ये ही टगे मंडळी जी आहे ती आली नाही. मग हा दुपट्टीपणा का बरं? फक्त राजकारणासाठी चालू आहे. कोलकाता मॅटर असेल किंवा तो मॅटर हा यशस्वीचा असेल किंवा हे कालचं बदलापूरचं असेल, घटना त्याच आहेत. फक्त राजकारण हे वेगळं वेगळं आहे. आणि ह्या राजकारणापायी तुम्ही एवढ्या नीच पातळीवरती जाऊ शकता याचं आश्चर्य वाटायला लागतं. आणि फक्त मतापायी एक राजकारण टापवापायी
ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. आणि ह्या दिवसामध्ये बघा एक गोष्ट मीडियावरती खूप चालली, ते म्हणजे काय, 1500 रुपये माझी लाडकी बहीण योजना, ह्यावरती ताशोरे ओढायची कामं ही आघाडीने केलेली आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अहो, ह्या गोष्टीचा आणि यांचा अर्थार्थी काही संबंध येत नाही. शासन कुणाचंही असो, ह्या गोष्टी होत असतात, कारण ही एक प्रवृत्ती आहे. ह्या प्रवृत्तीला आळा तुम्हाला घालायचा असेल तर कठोरात कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये अंमलात आले पाहिजे, भारतामध्ये अंमलात आले पाहिजे. मग ज्या वेळेस नराधमाला हे कृत्य करण्यापूर्वी ज्या अंगाला काटा येईल ती शिक्षा बघूनच, मग त्यावेळेस कुठं हे प्रकार कमी होतील. पण हे प्रकार कमी होण्यासाठी कुठलेही प्रयत्न न करता एखादी योजना लोकांपायी आणलेली आहे, त्यावर तुम्ही ताशेरे ओढतात. दोघांचा अर्थार्थी काही संबंध नसल्यामुळं फक्त राजकारण करण्यासाठी. अहो, तुम्ही घेऊन चाललाय कुठं महाराष्ट्राला? तुमचं एकूणच मित्रांनो याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.